नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत रव्याचे पळी पापड। जसे गव्हाच्या चिकाचे पळी पापड तयार केले जातात त्याचप्रमाणे हे पापड खायला लागतात। अतिशय पद्धत सोपी आहे आणि झटपट होणारे पापड आहे। फक्त आपल्याला रवा 3 दिवस भिजत ठेवायचा आहे, एवढीच आपल्याला कृती करायची आहे। बनवायला सोपी आहे आणि खायला अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण हे पापड प्लास्टिकच्या पिशवीवरती बनवणार नाहीत। म्हणजे प्लास्टिकची पिशवी न वापरता कापडावर कसे वाळवायचे ते या व्हिडिओत पाहणार आहोत। तसेच ही पारंपरिक पद्धत आहे, इको फ्रेंडली पद्धत आहे। तर आता आपण रवा घेतलेला आहे। रव्याचे पळी पापड तयार करण्यासाठी 1 ग्लास बारीक रवा घेतलेला आहे। त्यामध्ये भरपूर पाणी टाकलेलं आहे आणि हा रवा आता मस्त आपण धुवून काढणार आहे। 1 ते 2 वेळा पाणी भरपूर टाकायचं, व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि हा रवा स्वच्छ धुवून काढायचा। रवा धुणं खूप महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये जो कचरा असेल, धूळ असेल तर ते निघून जाईल आणि आपला रवा मस्त स्वच्छ तयार होईल। तर 2 वेळा पाणी टाकून मी हा रवा स्वच्छ धुवून काढणार आहे। मंडळी, आपण बऱ्याच रेसिपी प्लास्टिकच्या पिशवीवरती करतो, परंतु आज आपण कपड्यावरती हे पापड वाळवण्याची एक सोपी आणि सुरक्षित पद्धत दाखवणार आहे। तर पुढे तुम्ही बघू शकता। तर रवा मस्त धुवून झालेला आहे। आता परत आपण यामध्ये भरपूर पाणी टाकणार आहोत। यावर झाकण ठेवून 3 दिवस आपण हा रवा भिजवायला ठेवणार आहोत। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज हे पाणी चेंज करायचं आहे, दुसरं पाणी टाकायचं आहे, परत झाकण ठेवायचं आणि तसंच ठेवायचं। म्हणजे सलग आपल्याला 3 दिवस यातील पाणी चेंज करायचं आहे। आता चौथ्या दिवशी पाणी परत आपण यातलं काढलेलं आहे। रव्याचं मिश्रण मस्त आता एकजीव करून घ्यायचं आहे। एक प्रकारचा आपला हा चिक तयार झालेला आहे। त्यानंतर आता एक मोठं भांडं घ्यायचं जाड बुडाचं, गॅस पेटवायचा, त्यावरती हे भांडं ठेवायचं, त्यामध्ये 3 पट पाणी टाकायचं। म्हणजे एक पट आपला रवा आहे त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं। त्यामधील एखादा ग्लास पाणी किंवा अर्धा ग्लास पाणी साईडला काढून ठेवा। जर आपल्याला वेळेवर लागलं तर आपण हे पाणी यामध्ये टाकू शकतो। म्हणजे उकळीचं पाणी आपल्याला थोडंसं साईडला काढून ठेवायचं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। 1.5 चमचा मी मीठ घेतलेला आहे। अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे। अर्धी वाटी तीळ घ्यायची आहे। विदर्भामध्ये चिकाचे पानोळे तयार करतात, त्याचप्रमाणे आपण आज हे रव्याचे पापड तयार करणार आहोत। फक्त यामध्ये मी जास्तीचं तीळ टाकलेले आहे। तर आज आपण तिळाचे पळी पापड तयार करणार आहोत। तर आता पाण्याला उकळी आलेली होतीच, त्यामध्ये एका हाताने सतत हलवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चीक टाकायचा आहे, भिजलेला रवा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठा तयार होणार नाही। बस आपली फक्त एकच महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गाठा व्यवस्थित तयार करणे। यामध्ये गाठा होता कामा नये। सतत आपल्याला ढवळायचं आहे आणि हा चीक तयार करायचा आहे, चीक शिजवून घ्यायचा आहे। तर चीक शिजायला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागतात। मीडियम गॅसवरती चीक मस्त पातळ आणि चिकट होईपर्यंत शिजवायचं आहे। ज्या भांड्यामध्ये आपण 3 दिवस रवा भिजवला तर ते भांडं धुवून मी आता 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। तर हे पाणी आपल्याला उकळतच टाकायचं आहे, गरमच टाकायचं आहे। आता परत आपण मस्त व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये आणखी पाणी टाकू शकता। मी हा घाटा थोडासा घट्टच करणार आहे, कारण आपल्याकडे उन्हाची कमतरता आहे, ऊन खूप कमी असते, त्यामुळे मी हा घाटा घट्ट तयार करणार आहे। पण जर तुम्ही गावा साईडला अशा प्रकारचे पापड तयार करता तर यामध्ये आणखी तुम्हाला 1 वाटी पाणी टाकावं लागेल। अशा प्रकारे हा चीक तयार होतो। चिकटही झालेला आहे आणि जवळपास आता शिजतही आलेला आहे। आता चीक मस्त तयार झालेला आहे। याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून शिजवायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनी परत आता आपण एक वेळ झाकण काढून परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर बघा, अशा प्रकारचा रव्याचा चीक तयार झालेला आहे, घाटा शिजवून तयार झालेला आहे। तर आता आपण कपडा घेणार आहोत कॉटनचा। तो व्यवस्थित धुवून स्वच्छ कपडा आपल्याला घ्यायचा आहे। नंतर तो ओलसर घ्या, तो ओला करा आणि पिळून त्यातील पूर्ण पाणी काढून टाका। लादीवरती अंथरून घ्या आणि त्याच्यावरती अशा प्रकारे पळी पापड तयार करा। जास्त पातळ हे पापड तयार करायचे नाही, कारण सुकल्यानंतर हे पापड खूप पातळ होतात। तेव्हा आपल्याला हे मिश्रण थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जास्त पातळ पसरवायचं नाही। अशा प्रकारे आपण लहान मोठ्या साईजमध्ये, जशा साईजमध्ये आपल्याला पापड तयार करायचे आहे त्या साईजमध्ये चमच्याच्या सहाय्याने असे पळी पापड तयार करू शकता। बनवायला खूप सोपी आहे। गव्हाच्या चिकापेक्षा किंवा गव्हाच्या पापडापेक्षा हे पापड अतिशय सोपी आहे। गहू भिजवायची गरज नाही, ते मिक्सरमध्ये बारीक करायची गरज नाही, त्याचा चीक काढायची गरज नाही आणि चवीला जसे आपले चिकाचे पापड लागतात त्याच प्रकारे हे पापड लागतात। ओळखू येणार नाही की हे रव्याचे पापड आहे। म्हणून ही रेसिपी करायला हरकत नाही, कारण रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला
अतिशय टेस्टी आहे. पापड जास्त जाडही करू नका आणि जास्त पातळही करू नका. आणि विशेष म्हणजे पापड पूर्णपणे वाळल्यानंतरच हे पापड आपल्याला काढायचे आहे आणि ते कसे काढायचे हेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी रव्याचे पळी पापड बनवू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करायचं आहे, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर बघा, एका दिवसामध्ये पापड मस्त सुकलेले आहे, वाळलेले आहे. त्यानंतर तो कपडा उलटा टाकायचा आणि या कपड्यावरती पाणी शिंपडायचं. पाणी जास्त शिंपडायचं नाही, कपडा ओला होईल इतकंच आपल्याला या कपड्यावरती पाणी टाकायचं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटे आपल्याला थांबायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण हे पापड काढणार आहोत. प्लास्टिकच्या शीटवर आपण जे पापड करतो त्याला प्लास्टिकची चकाकी लागते किंवा प्लास्टिकवर बनवणं आणि ते खाणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसते. तर अशा प्रकारे आपण हे पापड कपड्यावरती करून ते काढू शकतो. तर बघा, हलक्या हाताने आपल्याला आता कपडा खेचायचा आहे. पापड मस्त मुरलेले आहे आणि कपडाही ओला झालेला आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व पापड काढायचे आहेत. पापड सहज निघतात, जास्त मेहनत करायची गरज नाही आणि पापड तुटतसुद्धा नाही, अख्खेचे अख्खे पापड निघतात. तर बघा, अशा प्रकारे आपण सहज हे पापड काढू शकतो. अशाच प्रकारचे पारंपरिक नवनवीन ऋतूनुसार व्हिडिओ, तसेच पावसाळी रानभाज्यांची माहिती, त्याची ओळख, रेसिपी आणि त्यातील गुणधर्म हेही आपल्या चॅनलवरती पावसाळ्यामध्ये मी व्हिडिओ अपलोड करत असते. तर आपण बघू शकता, पापड मस्त अख्खाचा अख्खा निघालेला आहे. याच पद्धतीने आता मी सर्व पापड काढून घेणार आहे. पापड काढायचे ते एकावर एक ठेवायचे, जेणेकरून ते वाकडे होणार नाही. म्हणजे पापडावरती वरून एखादा कपडा ठेवायचा आणि पापड सुकून घ्यायचे. सुरुवातीला तुम्ही एक एक पापड काढा, नंतर तुम्ही पूर्ण कपडा हातामध्ये, दोन्ही हातामध्ये घेऊन खेचू शकता आणि अशा पद्धतीने 3-3, 4-4 पापड खेचून काढू शकता. तर बघा, अशाही पद्धतीने आपण सहज पापड खेचून काढू शकतो. सर्व पापड आता काढून झालेले आहे आणि मस्त वाळून सुद्धा झालेले आहे. तर पापड आपले प्लेन तयार झाले आहे, वाकडे तिकडे झालेले नाहीत. तर आता आपण तळून सुद्धा बघणार आहोत. यामध्ये तुम्ही लाल मिरचीही टाकू शकता किंवा जिरे पावडर किंवा जिरेही टाकू शकता, परंतु ज्याप्रमाणे चिकाचे पानोळे तयार करतात त्याचप्रमाणे मी हे पापड तयार केलेले आहे. फक्त यामध्ये तीळ टाकलेले आहे. तर आता आपण पापड तळून बघू. तर बघा, पापड मस्त फुललेला आहे आणि अतिशय कुरकुरीत झालेला आहे. आणि अशा प्रकारचे पापड तुम्ही रसासोबत खाऊ शकता. रसासोबत खायला अतिशय भन्नाट लागतात. रसामध्ये बुडून बुडून खायला खूप छान लागतात हे पापड. तुम्हाला जर अशा प्रकारचे पापड खायची पद्धत माहीत नसेल तर रेसिपी बघून अवश्य अशा प्रकारचे पापड तयार करा आणि खाऊन बघा. आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला खरोखर हे पापड रसासोबत खायला आवडले का. कारण आमच्या विदर्भामध्ये अशा प्रकारे रसासोबत खायची पद्धत आहे. रसामध्ये बुडून बुडून किंवा चहामध्येही बुडून खायला हे पापड मस्त लागतात. पापड मस्त फुललेले आहे आणि सफेद झालेले आहे आणि किती कुरकुरीत झालेले आहे तर ते मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. सहज हे पापड तुटतात, म्हणजे होटाने तुम्ही खाऊ शकता. ज्यांना दात नाही तेही हे पापड खातील, इतके हे पापड कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत. तर बघा, सहज तुम्ही चुरा करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पापडांना तळायला जास्त तेल लागत नाही. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.